भाजीला काय बनवावं हा रोजचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना असतो. त्याच वेळामध्ये अशी झटकीपट तयार होणारी अशी कमी वेळामध्ये टमाट्याची झणझणीत चटणी नक्की बनवा. भूक मिटवणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी टमाट्याची मस्तपैकी झणझणीत चटणी तुम्ही नक्की बनवा. तर चला बघूया आपण आज टमाट्याची चटणी बनवायची रेसिपी आणि याला लागणारे साहित्य आणि याला बनवायची कृती. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. तर हे बघू शकता आज मस्तपैकी आपण टमाट्याची चटणी बनवूया. तर त्यासाठी बघा मी काय घेतलं आहे, हे 4 मोठ्या आकाराचे टमाटे घेतले आहेत. हे नॉर्मल कच्चे घेतलेले आहेत, जास्त पिकलेले नाही घेतले. तुम्ही हवं तर जास्त टमाटेसुद्धा वापरू शकता. मला थोडीच भाजी बनवायची म्हणून मी 4 टमाट्याचा वापर केलेला आहे. हे कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत, ही कोथिंबीर घेतली कट करून आणि हे 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, कारण कांद्याचा वापर करा, कारण चटणी म्हणले की त्याच्यामध्ये कांद्याचा वापर हा पाहिजेच. तर चला बनवूया आपण मस्तपैकी आज टमाट्याची चटणी. तर त्यासाठी बघा सर्वप्रथम हे असे टमाटे घ्यायचे स्वच्छ धुवून आणि त्याला मस्तपैकी अशा त्याच्या फोडी करायच्या. ह्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या. जास्त बारीक फोडे नाही करायच्या, कारण की चटणी ही मॅश होऊन जाणारच आहे. त्यामुळे थोडेसे असे मिडियम आकाराचेच काप करा. आणि शक्यतो तुम्ही नॉर्मल म्हणजे जास्त पिकलेले टमाटे घेऊ नका, थोडेसे कच्चे असलेलेच टमाटे घ्या, कारण की फोडी जर राहिल्या ना ते पण छान वाटतात खाण्यासाठी. एकदमच गाळ झाली भाजी तर मग ती काय खाण्यात मजा नाही येत. त्यामुळे थोडेसे असे कच्चे टमाट्याचा वापर करा. एकदमच हिरवेगार असे कच्चे टमाटे भेटले तर खूपच छान चटणी होती, पण आता काय सहसा एवढे भेटत नाही आपल्या इकडे, म्हणून असे नॉर्मल कच्चे असलेले टमाटे तुम्ही नक्की वापरा. अगदी पिकलेले टमाटे नका वापरू. तर असे फोडी करा तुम्ही आणि मोठ्यालाच फोडी करा. जास्त बारीक केलं की ते पूर्ण पाणी होऊन जाईल आणि टमाट्याची चटणी पूर्णच मॅश होऊन जाईल. ते बघा मीडियम आकाराचे आणि असे टमाट्याच्या फोडी केलेल्या आहेत. हे थोडे अर्धे कच्चे टमाटे घेतलेले आहेत, जास्त पिकलेले नाही आहेत. तर चला हे बघा, हे कढाईमध्ये मी आता तेल ठेवते तापत थोडंसं, आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. काही लोक टमाट्याचं सारसुद्धा बनवतात, म्हणजे असं रस्सा भाजीसारखं, पण आपल्याला आज मस्तपैकी सुकी अशी टमाट्याची झणझणीत चटणी बनवायची आहे. अगदी भूक मिटवणारी भाजी आहे ही. हे 2 कांदे जे आपण चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि कांद्याचा वापर चांगला करा, जेणेकरून चटणीला छान अशी चव येते. तर हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जर घाई असेल ना तुम्हाला, तर त्यावेळेस तर तुम्ही नक्की अशा प्रकारे टमाट्याची चटणी करा. सगळेजण आवडीने खातील, तुम्ही नक्की बनवा. हे बघा थोडासा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे, ब्राऊन झालेला आहे. कांदा आपला परतून झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपले मसाले टाकायचे, गरम मसाले. तुम्ही हवे तर हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, पण शक्यतो लाल मिरची पावडरच वापरा. तर आता याच्यामध्ये मी हे बघा 2 चमचे लाल तिखट वापरते, कारण आपल्याला मस्त झणझणीत चटणी बनवायची आहे, भूक मिटवणारी. तर हे बघू शकता मस्त असा लाल मसाला वापरला आहे आणि हे 1 चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर आता हा गरम मसाला टाकते अर्धा चमचा आणि त्यानंतर आता टाकते थोडासा धना पावडर. धना पावडर काही जास्त नाही वापरलं तरी चालेल. याच्यामध्ये हवं तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता. हे बघा धना पावडर, गरम मसाला, लाल मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान तेल सुटेपर्यंत. हे बघा कसं तेल अगं छान सुटलं आहे. हे असं परतून झालं की ह्याच्यामध्ये आपले हे जे टमाटे कट केलेले आहेत हे सगळं टाकून घ्यायचे. कांदा जेव्हा परतोच असतो त्यावेळेस टमाटे नाही टाकायचे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले टमाट्याचा वापर करायचा. तर हे बघू शकता असं सर्व मसाल्यामध्ये हे टमाटे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ. हे बघा हे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आहे. मी 4 टमाट्याची चटणी केली, तुम्ही हवे तर जास्त क्वांटिटीसुद्धा टमाट्याची वापरू शकता. ते टिफिनसाठी झटकीपट अशी भाजी तयार होऊ शकते टमाट्याची. कच्च्या टमाट्याची पण खूप छान अशी चटणी तयार होती. ते बघू शकता झाले आहे मस्तपैकी आपली टमाट्याची चटणी. आता याला थोडीशी वाफ द्यायची आहे, फक्त 2-4 मिनटं वाफ द्यायची, जास्त वाफ नाही द्यायची, कारण टमाट्याला लगेच पाणी सुटतं आणि नरम पडतात, त्यामुळे थोडीच वाफ द्यायची. हे बघा थोड्या वेळातच लगेच झाकण उघडून बघितलं, बघा कसं पाणी सुटून मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला आणि कशी झटकीपट अशी भाजी तयार झाली बघा खाण्यासाठी.
अगदी घाई असेल ना आपल्याला त्यावेळेस तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवा आणि खूप टेस्टी भाजी आहे, तोंडाला चव आणणारी भाजी आहे. ते बघा झाली आहे आपली भाजी, वाफा निघत आहे. हे बघा किती छान अशी भाजी आपली दिसत आहे, खाण्यासाठी बघा तयार झाली आहे. तर चला आता मी याला सर्व करते. केली आहे थंड भाजी. तर हे बघू शकता बघा किती छान अशी बघा टमाटे कच्चे वाफरल्यामुळं टमाट्याच्या फोडी दिसून येतात आणि अशी चटणी खाण्याची वेगळी मजा असते. अगदी नरम टमाटे वाफरले की हे टमाट्याच्या फोडी दिसूनसुद्धा नाही येणार, म्हणून टमाटे असे मोठालेच वाफरा कच्चे. तर हे बघू शकता किती छान अशी आपली झणझणीत टमाट्याची चटणी तयार झाली आहे. टिफिनसाठी किंवा अगदी घाई असेल अशा वेळी तुम्ही नक्की भाजी करून बघा. अगदी भूक मिटवणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी टमाट्याची भाजी आहे. याच्यामध्ये तुम्ही मुगाची थोडीशी डाळसुद्धा वापरू शकता, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. ज्वारीची भाकरी गरमागरम आणि बाजरीची भाकरी किंवा आपल्या रोटीसोबतसुद्धा तुम्ही याला सर्व करू शकता. हे बघा किती छान दिसत आहे आपली भाजी, खाण्यासाठी तयार आहे झटकीपट अशी टमाट्याची भाजी. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा झाली आपली झटकीपट अशी टमाट्याची चटणी तयार. तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि मी तुम्हाला भेटते एका नवीन रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.